नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. मागील 2 व्हिडिओमध्ये बेसिक ऑपरेशन्स ऑन सेट हे लेक्चर सुरू केलेले आहे. त्यामध्ये आपण कॉम्प्लिमेंट, युनियन आणि इंटरसेक्शन हे 3 पॉइंट डिस्कस केले होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट ऑपरेशन्स डिस्कस करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. आपलं नेक्स्ट ऑपरेशन्स आहे सेटवरचं डिसजॉइंट सेट्स. Disjoint sets म्हणजेच काय? Two sets A and B are said to be disjoint if A intersection B is equals to 5. That is, they have no common element. जर सपोज A आणि B हे 2 सेट्स असतील आणि त्यामध्ये कोणताही एलिमेंट जर कॉमन नसेल, जर त्यांचं इंटरसेक्शन 5 येत असेल, तर they have no common element, they have disjoint sets. ओके. फॉर एक्झाम्पल बघा, A इज इक्वल्स टू 5, 6, 7, 8, B इज इक्वल्स टू 1, 2, 3, 4 ह्या दोन्ही सेटमध्ये कोणताही एलिमेंट कॉमन नाही. 5 बी सेटमध्ये नाही, 6 बी सेटमध्ये नाही, 7 नाही आहे, 8 ही नाही आहे. त्यामुळे A अँड B आर डिसजॉइंट सेट बिकॉज दे हॅव नो कॉमन एलिमेंट सच दॅट A इंटरसेक्शन B इज इक्वल्स टू 5. देअरफॉर A अँड B आर डिसजॉइंट सेट्स. इंटरसेक्शन आपल्याला माहित आहे, जे इंटरसेक्शन कॉमन असते एलिमेंट त्याचा आपण फाइंड आउट करतोय. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. सिमिलरली सेकंड एक्झाम्पल 1, 3, 5, 7, 9 B इज इक्वल्स टू 2, 4, 6, 8, 10. म्हणजे A सेट काय आहे? ऑड नंबरचा सेट आहे. B सेट इवन नंबरचा सेट आहे. ओके. ऑड आणि इवन कधी सेम असते का? नसते. देअरफॉर A इंटरसेक्शन B इज इक्वल्स टू 5. देअरफॉर A इंटरसेक्शन 5. आता आपण व्हेन डायग्रामॅटिकली कसं बघणार आहोत? डिसजॉइंट सेट. सपोज X हा युनिव्हर्सल सेट आहे, त्याच्यामध्ये सेट A डिफाइन केला आणि सेट B डिफाइन केला. सेट A आणि B मध्ये काय एलिमेंट? A मध्ये काय? आपण पहिलं एक्झाम्पल जे डिस्कस केलेलं आहे तेच घेऊ. 5, 6, 7, 8 आणि B मध्ये 1, 2, 3 and 4. म्हणजे व्हेन डायग्रामॅटिकली A इंटरसेक्शन B इज इक्वल्स टू 5 डायग्राम काय येणार आहे? असे येणार. जर सपोज ह्याच्यामध्ये 1 आणि 2 कॉमन असेल तर ती डायग्राम आपण कशी काढली असती? आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. हा सेट A, हा सेट B. हा शेडेड पोर्शन असणार आहे, तो काय असणार आहे? कॉमन एलिमेंट असणार आहे सेट A आणि सेट B मध्ये. त्यामुळं जे डिसजॉइंट सेट असतात त्यामध्ये कोणताही कॉमन एलिमेंट नसतो. नेक्स्ट ऑपरेशन आहे डिफरन्स ऑफ सेट्स. त्यालाच आपण काय म्हणतो? रिलेटिव्ह कॉम्प्लिमेंट. डिफरन्स ऑफ सेट्स किंवा रिलेटिव्ह कॉम्प्लिमेंट. डेफिनेशन बघा. अ डिफरन्स ऑफ सेट A and set B is the set of elements which are in A but not in B, and it is denoted by A minus B or A divides B. Thus A minus B is equals to such that X असे एलिमेंट such that X belongs to A and X does not belongs to B. डेफिनेशन मध्ये काय सांगितलं? सेट A आणि B डिफाइन केलेला आहे. तर A मायनस बी डिफरन्स ऑफ सेट कसा फाइंड आउट करतो? A मायनस बी असे एलिमेंट जे A मध्ये बिलॉंग करतात बट नॉट इन B इज कॉल्ड एज अ डिफरन्स ऑफ सेट A मायनस बी और A बाय B. अगेन एक डेफिनेशन आहे. A अँड B आर 2 सेट्स देन द कॉम्प्लिमेंट ऑफ B. म्हणजे हे फक्त सेकंड घेतलेलं आहे सेंटेन्स. रिलेटिव्ह कॉम्प्लिमेंट B इज A is set of A minus B. A relative complement of B किंवा A by B is equals to X belongs to A, X does not belong to B. ओके. हे आपण व्हेन डायग्रामॅटिकली बघूया. जे असे एलिमेंट जे A मध्ये बिलॉंग करतात बट नॉट इन B. आता सिमिलरली A मायनस बी फाइंड आउट केला तसा B मायनस ए म्हणजेच काय असणार? असे Y एलिमेंट जे फक्त B मध्ये असतात, A मध्ये नाही. आता फर्स्ट व्हेन डायग्रामॅटिकली म्हणा. हे काय आहे? जे शेडेड पोर्शन आहे तो काय? A मायनस बी. असे सर्व एलिमेंट जे सेट A मध्ये बिलॉंग करतात बट नॉट इन B. आता हा मधला घेतलाय का? नाही, कारण की हा काय झाला? A मध्ये पण आहे आणि B मध्ये पण. जेवढे एलिमेंट फक्त A मध्ये असणार आहेत तो काय असणार आहे? A मायनस बी. फॉर एक्झाम्पल बघा. आता सपोज मी A हा सेट डिफाइन केला 1, 3, 5, 7, 8, 9. ओके. सेट B डिफाइन केलेला आहे 2, 4, 6, 8,
9. तर ह्या सेट ए व्हेन डायग्रामॅटिकली कसा येईल ए दोन्हीमध्ये 8 9 कॉमन एलिमेंट आहेत म्हटलं बी मध्ये पण आणि ए मध्ये पण. इथं काय येणार 8 इथं 9. ए मध्ये बी मध्ये कोणते आहेत 2 4 6. ए मध्ये कोणते आहेत 1 3 5 7. ओके ओनली असे एलिमेंट्स पाहिजेत कसे ए मायनस बी आणि बी मायनस ए मायनस बी म्हणजे ओनली ए मध्ये असणार बी मध्ये नाही. म्हणजे काय येणार आहे ह्याच्यामध्ये ए मायनस बी एलिमेंट 1 7 3 5 आणि बी मायनस ए म्हणजे ओनली सेट बिलॉंग्स टू बी नॉट इन ए 2 4 6. ओके म्हणजेच काय ए मायनस बी बी मायनस ए मायनस बी इज अ सबसेट ऑफ ए आणि बी मायनस ए इज अ सबसेट ऑफ बी. आता इथं आपण बघितलेलं आहे ए मायनस बी ह्याच्यामध्ये ए मधलेच एलिमेंट्स आहेत 1 3 5 7 म्हणजे हा सबसेट कशाचा झाला एचा. आणि बी मायनस ए मध्ये 2 4 6 हे कशामधले एलिमेंट बीचा म्हणजे हा सबसेट इज अ बी. नेक्स्ट द सेट ए मायनस बी बी मायनस ए अँड ए इंटरसेक्शन बी आर म्युच्युअली डिसजॉइंट सेट्स. म्युच्युअली डिसजॉइंट म्हणजेच काय त्यांच्यामध्ये कोणताही कॉमन एलिमेंट नसतो. ओके द इंटरसेक्शन ऑफ these two sets are in the null or empty set. म्युच्युअली डिसजॉइंट सेट्स म्हणजे काय हा पोर्शन काय आला बी मायनस ए हा पोर्शन ए मायनस बी. ओके हा आणि मिडल पोर्शन काय ए इंटरसेक्शन बी. ओके तर हे दोन्ही पण काय आहेत म्युच्युअली डिसजॉइंट म्हणजे ह्या तिन्ही सेटमध्ये कोणते कॉमन एलिमेंट्स आहेत का ए मायनस बी मध्ये 1 7 3 5 बी मायनस ए मध्ये 2 4 6 आणि ए इंटरसेक्शन बी मध्ये कोणता एलिमेंट येणार आहे 8 and 9. म्हणजे तिन्ही सेट्स काय झाले म्युच्युअली डिसजॉइंट बिकॉज दे हॅव नो कॉमन एलिमेंट्स. नेक्स्ट ए मायनस बी इज इक्वल्स टू ए इंटरसेक्शन बी डॅश आणि बी मायनस ए इज इक्वल्स टू ए डॅश इंटरसेक्शन बी. ओके आता बी डॅश आणि ए डॅश म्हणजेच काय त्याचा कॉम्प्लिमेंट घेतोय. जर आपण एक्स असा एक सेट डिफाईन केला म्हणजे युनिव्हर्सल सेट आणि त्यामधले सेट ए आणि बी डिफाईन केला तर त्याचा कॉम्प्लिमेंट घेऊन काय होणार आहे ए मायनस बी इज इक्वल्स टू ए इंटरसेक्शन बी डॅश बी मायनस ए इज इक्वल्स टू ए डॅश इंटरसेक्शन बी. नेक्स्ट ए युनियन बी इज इक्वल्स टू ए युनियन बी लाच आपण कसं राईट करू शकतो बघा ए मायनस बी युनियन ए इंटरसेक्शन बी युनियन बी मायनस ए. जे आता आपण बघितलेलं आहे हे डिसजॉइंट सेट्स आहेत याप्रमाणे. युनियन बी म्हणजेच काय ए सेट आणि बी सेट मध्ये सर्व एलिमेंट. ओके फॉर एक्झाम्पल हा ए सेट डिफाईन केला आहे बी सेट ह्या दोन्हींचं युनियन काय येणार आहे ए युनियन बी ए सेट मधले आणि बी सेट मधले सर्व एलिमेंट्स 1 3 5 7 8 9 2 4 6 कारण की 8 9 इथे घेतलेले असे सर्व एलिमेंट्स म्हणजे हा ए युनियन बी ला काय होणार हा सर्व पोर्शन शेडेड होणार. मग ए युनियन बी आपण कशामध्ये राईट करू शकतो ए मायनस बी युनियन ए इंटरसेक्शन बी युनियन बी मायनस ए. ह्या टाईपमध्ये आपण ए युनियन बी स्प्लिट केलेला आहे. ओके म्हणजे हा सर्व शेडेड पोर्शन काय येणार आहे ए युनियन बी. नेक्स्ट ऑपरेशन आहे सिमेट्रिक डिफरन्स ऑफ टू सेट्स. Let A and B be two sets, then symmetric difference of set A and B is the set A minus B union B minus A and it is denoted by A symmetric difference of B. ओके या सिम्बॉलला आपण सिमेट्रिक डिफरन्स किंवा डेल असं म्हणतो ए डेल बाय बी. म्हणजे काय असं जर ए आणि बी हा दोन सेट्स असतील तर ए मायनस बी आणि बी मायनस ए ह्यांचं युनियन दोन्ही सेटचं युनियन म्हणजेच काय असणार आहे सिमेट्रिक डिफरन्स ऑफ टू सेट्स. हा पोर्शन हा काय आहे ए मायनस बी ओनली बिलॉंग्स टू द एलिमेंट ए हा बी मायनस ए हे काय झाला सिमेट्रिक डिफरन्स. आता इथं आपण काढलेला आहे ए मायनस बी बी मायनस ए म्हणजे ए सिमेट्रिक डिफरन्स ऑफ बी काय येणार आहे ए मायनस बीचा युनियन बी मायनस एचा. म्हणजे दोन्ही सेटमध्ये युनियन घेतलं म्हणजे सर्व एलिमेंट 1 7 3 5 2 4 6. ओके हे सर्व एलिमेंट्स म्हणजेच काय ए डेल बाय बी म्हणजेच ह्याला आपण काय म्हणतो ए सिमेट्रिक डिफरन्स ऑफ बी. दोन्ही सेट्सचं डिफरन्सच्या युनियन म्हणजेच काय असणार आहे सिमेट्रिक डिफरन्स ऑफ बी.
म्हणजे हा ओनली हा शेडेड पोर्शन असणार आहे. ओके, एक एक्झाम्पल आहे. इफ A is equal to 1, 2, 3, 4, 5, 6, 7 and B is equal to 1, 3, 5, 7, 8, 9. A minus B काय येणार आहे? ओनली बिलॉंग्स टू A, नॉट इन B. ओनली बिलॉंग्स टू A, नॉट इन B काय येणार आहे? 1 दोन्हीमध्ये पण आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे. म्हणजे 2, 4 आणि 6 हे काय येणार आहे? ओनली इन द एलिमेंट ऑफ सेट A. आणि बी मायनस आहे ओनली इन द एलिमेंट सेट बी, 8 आणि 9. ह्या दोन्हींचा युनियन म्हणजेच काय येणार आहे? 2, 4, 6, 8, 9. हा म्हणजेच काय? ए सिमेट्रिक डिफरन्स ऑफ बी, दॅट इज ए डेल ऑफ बी. ओके, यामध्ये आपण जेवढे बेसिक ऑपरेशन्स होते सेटवरचे ते सर्व डिस्कस केलेले आहेत. आपले 5 बेसिक ऑपरेशन्स झालेले आहेत. फर्स्ट कॉम्प्लिमेंट घेतलेला आहे, युनियन झालेलं आहे, सेकंड, थर्ड इंटरसेक्शन, फोर्थ वन इज आपण आताच बघितलेलं आहे डिसजॉईंट सेट्स, फिफ्थ डिफरन्स ऑफ सेट म्हणजे रिलेटिव्ह कॉम्प्लिमेंट, नेक्स्ट आहे 6 सिमेट्रिक डिफरन्स ऑफ 2 सेट्स. ओके, हे 6 ऑपरेशन्स आपण डिस्कस केलेले आहेत आणि ते ऑपरेशन्स आणि त्याचे रिलेटिव्ह ज्या प्रॉपर्टी आहेत ते आपण डिस्कस केलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सर्वांच्या आपण जेवढ्या व्हेन डायग्राम ड्रॉ करता येतील युनियनच्या, इंटरसेक्शनच्या, ए मायनस बी, बी मायनस सी, कॉम्प्लिमेंट, ह्या टाईपमध्ये आपण नेक्स्ट लेक्चरला फक्त व्हेन डायग्रामॅटिकली सेट्स रिप्रेझेंट करू. थँक्यू.